जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी झाले हो साजनी साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मरणा विठ्ठली आवडी मरणा विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे घरे सर्व सुखाचे सर्व सुखाचे घरे सर्व सुखाचे बाबा रखुमादेवी बरा बाबा रखुमादेवी बर देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा देवी बर बाबा रखुमादेवी देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम जय जय राम इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो इहलोकीचा देह देव इच्छिताती पाहे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याची आशा धन्ये सच्चिदानंद पदवी
सच्चिदानंद पदवी केली धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे तुका म्हणे पावडणी करू स्वर्गाचे निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावडणी करू स्वर्गाचे रातली धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हॅलो हॅलो हेलो इहलोकी देह इहलोकी देह इहलोकी देह इहलोकी देह देव इच्छी ताती पाहे देव इच्छी ताती पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास दास विठोबाचे झालो 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 दास विठोबाचे झालो
दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे हे हे आ दास विठोबाचे दास विठोबा दास विठोबाचे दास विठोबाचे दालो दास विठोबाचे दालो दास विठोबाचे दालो विठोबाचे दालो दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो हे विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल दोन्ही हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने चिंतन विठ्ठल 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 पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब सब स्वामी की जय हो। विठ्ठल 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 इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल 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 भीमरथ्यंभरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हे दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताटिया दुसरे चरण संताटिया जगपदाने कथेचा विस्तारू जगपदाने कथेचा विस्तार हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताटिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताटिया ज्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरीयतु मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल गेली वर्षानुवर्ष केले जाणारे अन्नदान ज्ञानदान पिंडदान तर्पणादी विधी गेली वर्षानुवर्ष केले जाणारे हे विधी का करावे कशा करता करावे यालाही फार महत्व आहे भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात 41व्या श्लोकामध्ये वर्णन येत आहे संकरो नरका येव कुलगणानां कुलस्य च पतन्ति पितरो हे शामलुप्त पिंडोदकः क्रिया पिंडदानाच्या या क्रिया जर लुप्त पावल्या आमच्याकडनं नाही घडला तर कुटुंबाला लागणारा दोष जो टाळता येत नाही आणि हा पितृदोष कुटुंबाला लागू नये याच्याकरता केलं जाणारं हे दान आजचा असणारा 5वा संस्कार माझी एकच विनंती आहे बसणाऱ्यांनी थोडं व्यवस्थित बसलं तरी चालेल लग्नाला आल्यासारखं वाटते मध्ये भरपूर जागा रिकामी आहे इथली मंडळी पण थोडीफार पुढे आली तरी चालेल एवढी मान वाकडी करून बघण्यापेक्षा पुढे येऊन बसला तरी चालेल विठ्ठल 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 ज्यांच्या विधींच्या निमित्ताने एकत्रित येणं व्हावं कैलासवासी कारभारी देवराम पाटील डोंबरे की ज्यांच्या या कीर्तनरूपी प्रथम पुण्यस्मरणाच्या ज्ञानदानाच्या निमित्ताने एकत्रित येणं व्हावं पाठीमागे असणारा संपूर्ण परिवार त्यांचे सुपुत्र श्री कचरू कारभारी डोंबरे श्री ज्ञानेश्वर कारभारी डोंबरे
कन्या गंगा भागीरथी कांताबाई रामराव जाधव, सौ सिंधुबाई कचरू मातकर, सौ इंदुबाई अण्णा कातुरे आणि नातू चिरंजीव रोहन, चिरंजीव ऋषिकेश आणि नात सौ सुनीता रमेश रोठे, एकंदर नातेवाईक आप्तेष्टगण परिवार. आल्यानंतर अर्थातच आदरणीय समस्त टाळकरी वृंद, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी. आल्यानंतर नामोल्लेख माझ्याकडनं सगळ्यांचाच घडेल असं काही नाही, यदा कदाचित राहून जात असेल तर समजून घ्यावे. आल्यानंतर उपस्थित असणारी ज्यांच्या संपर्कानं या ठिकाणी येणं झालं की आमचे आदरणीय काकाश्री प्रभाकर दादा काळे आणि त्यांचे असणारे सोयरे धैर्यच म्हणता येईल नाही काका, जागा सापडतील व हा व्याही रामभाऊ पाटील डुंबरे की त्यांच्या संपर्काने या ठिकाणी येणं झालं. आणि आल्यानंतर अर्थातच जमणारी सगळीच मंडळी, आदरणीय योगेश्वरजी महाराज, आदरणीय गोरखजी महाराज, आदरणीय वैद्य महाराज, गणेश महाराज शास्त्री, गणेश महाराज तुपे, त्याचप्रमाणे उपस्थित असणारी चंद्रकांत दादा साठे, वाल्मिक भाऊ साठे, कृष्णात दादा लोहकरे, माझे वडील गणेश सोनवणे, त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण विराजजी महाराज मगर, ज्यांच्यासोबत मी आले आमचे मालक हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे, साऊंड सिस्टीम, त्याचप्रमाणे आदरणीय विनेकरी, उपस्थित समस्त टाळकरी आणि समोर बसलेली आदरणीय श्रोते मंडळी. गेली वर्षानुवर्ष केलं जाणार हे दान आणि ज्या निमित्तानं केलं जावं, पाचवा संस्काराचं वर्णन केलं जातो, पाचवाच तरी का, आणि नाही केला तर कुटुंबाला लागणाऱ्या दोषामुळे, पितृदोषामुळे कुटुंबाचं होणारं नुकसान वर्णन केलं जातं. लक्षणं तरी कुठली ती वर्णन केली जातात. विठ्ठल पितृदोष घराण्याला लागला समजायचं कसं, घरातला कर्ता पुरुष एकाएकी आपत्कालीन मरण पावत असेल, घरातल्या कर्त्या पुरुषाचं अवेळी अपघाती निधन होत असेल तर कदाचित पितृदोष असण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखादं कार्य निघतं, अन्नधान्य भरपूर आहे पण केलेलं प्रसंगाला पुरत नाही अथवा उरलं तर जनावरांच्याही मुखाला लागत नाही, ते तसंच वाया जातो, पितृदोषही म्हणावा. ऐन जेवणाच्या भांड्यावर बसलं का वाद उत्पन्न होणं, जेवणाच्या भांड्यात सतत केस निघत राहणं, एखादा पाहुणा तुमच्याकडे मुक्कामी येण्याचा विचार करतो आणि आल्या दिवशीच आजारी पडून जातो, किंवा घरामध्ये एखादा मुलगा आहे, एखादी मुलगी आहे, लग्नाचं वय झालंय, उपवर आहे, तुम्ही माणसं योग्य आहे, तुमचं आचरण योग्य आहे, त्या मुलाची मुलीची नीतिमत्ता सुद्धा योग्य आहे, तरी सुद्धा योग्य वेळी विवाह कार्य जमत नाही, लग्न कार्य जमत नाही, जमली तर टिकत नाहीत, पितृदोषही म्हणता येईल. मग या पितृदोषाचं निवारण करायचं ठरलं तर त्र्यंबकेश्वराला कपर्दिकेश्वराच्या मंदिरासमोर कुशावर्तात स्नान करून 5 दिवसांचा करावयाचा विधी वर्णन केलं जातं. त्रिपिंडी, सपिंडी, नारायण नागबली, कालसर्पदोष, ज्या त्या दोषानुसार त्या दोषाचं निवारण तिथं केलं जातं. पण मुळातच हा दोष आपल्या घराण्याला लागू नये याकरता या संस्कारांच्या निमित्तानं केलं जाणारं अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान तथा तर्पण करणं महत्वाचं. विठ्ठल माझा आवाज शेवटपर्यंत येतोय ना? आवाज येतो ना पाठीमागे? हा. 5वाच संस्कार तरी का, जीव जन्माला आला मुळातच ब्रह्म आहे, पण जन्माला आल्यानंतर व्यावहारिक जगात व्यावहारिक नाम दिलं जातं, ज्याला आपल्या भाषेमध्ये बारसं म्हणतात आणि शास्त्रीय भाषेत नामकरण संस्कार म्हणावं. जीवानं मोठं व्हावं, शिक्षण घ्यावं, विवाह योग्य व्हावं आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं, अग्नी नारायणाच्या साक्षीनं विवाह करून दिला जावा, तो विवाह संस्कार. 3रा संस्कार अंतिम संस्कार, शरीरातनं आत्मा बाहेर पडावा तर पार्थिव देहावरती केला जाणारा दाह संस्कार अंतिम संस्कार. 4था संस्कार 10 दिवसांपर्यंत ब्रह्मांडाभोवती फिरणारा जीव इहलोकाची यात्रा संपण परलोकाच्या यात्रेकरता निघावा, तो दशक्रिया विधी संस्कार. आणि 5वा संस्कार 11, 11.5, 12 महिन्यांमध्ये येणारा 47 गावांचा प्रवास पूर्ण करत आजचा गतीचा मार्गाचा उद्धाराचा दिवस म्हणजे वर्षश्राद्ध अथवा पुण्यस्मरण. विठ्ठल ज्ञानदानाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, श्रवणातला, पठडीतला, ऐकिवातला. पण कधी कधी काय होतं, अति परिचयात आवाज्ञा,
एखादी गोष्ट जर सतत ना जर ताजमहल जर रोजच दिसायला लागला तर कौतिक काय राहायचं त्याचं? अप्रूप वाटत नाही माणसाला जेव्हा एखादी गोष्ट ना सतत नजरेसमोर दिसते किंवा सतत ती उपलब्ध होते. म्हणून म्हणतात की लोकांना सहज उपलब्ध होऊ नये, लोक किंमत विसरतात. एखाद्या गोष्टीचं महत्त्व वर्णन करावं, पण अभंग असे आहेत, भंगच नाही भावत आहेत, ती अभंग आहेत. भावार्थ वेगवेगळे. वक्त्यानं ठराविक अभंगाचा भावार्थ नेमका हाच आहे हेही ठामपणे मांडणं म्हणजे वक्त्याचं अज्ञानपणाचं लक्षण म्हणावं. नानाविध भावार्थानं नानाविध प्रसंगानं अनुभूतीतनं आलेलं, संतांच्या मुखारविंदातनं लिखाणातलं आणि अनुभवातनं आलेलं हे ज्ञान की जेव्हा जेव्हा हे कार्य यावं, जेव्हा जेव्हा वर्णन यावं नरदेहाचं, दुर्लभत्व प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. तुकोबाराय सांगतायत की नरदेहाचं दुर्लभत्व इतकं आहे की भगवंतासही प्राप्त होत नाही. पण मग तुम्हाला आम्हाला मिळालंय ते कुठल्या कारणाने? काहीतरी तर कारणच असेल ना. दुर्लभत्व आहे पण सहजासहजी लक्षात येत नाही माणसाला. एखादी गोष्ट समोर आम्ही म्हटलं ना, चटकन उपलब्ध झालं की मोल राहत नाही. आज करू उद्या करू, आज करू उद्या करू करता 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 शरीर थकूनही जातं तरी काही होत नाही. बाबांनी ना खरंच आयुष्य जगलं, संसारही केला आणि परमार्थही साध्य केला. नर्मदा परिक्रमा सुद्धा पूर्ण करून आले. सोपं नसतं नर्मदा परिक्रमेला जाणं. आपल्या गावातली किती माणसं जाऊन आली तर मला काय माहिती नाही, पण जी माणसं जाऊन आली त्यांना माहिती आहे नर्मदा परिक्रमा करणं कठीण असतंय, तग धरावा लागतो. या नर्मदा परिक्रमेनंतरही 4 धाम करून यावं, 2 धाम झाल्याने तीर्थयात्रा करता करताच त्या ठिकाणी ते अनंतात विलीन झाले. माणसाचं जाणं घडतं, पण ते जाणं कुठल्या ठिकाणी असेल ना तेही आपल्या हातात नाही आहे. पण ते तीर्थक्षेत्र असेल, तीर्थस्थान असेल, तिथी योग्य असेल तर खऱ्या अर्थानं जीवनाचं फलित परमार्थाचं तिथं मिळतं. जाणारे तर सगळेच आहेत. जन्माला आला तो जाणारच आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता सांगणारी थकलेत आणि ऐकणारी थकलेत. रोज कीर्तन आहेत नाही का, गावात रोजच कीर्तन होते, रोजच 10 रोजच वर्ष श्राद्ध आहे. येणारे येतात जाणारे जातात सांगून जातात. पण एक लक्ष द्या, कुठे जन्माला यावं आमच्या हातात नाही, कुठे मरावं तेही आमच्या हातात नाही. मग आमच्या हातात काय आहे? जन्म आणि मृत्यूच्या मधलं कर्म आमच्या हातात आहे. सगळं काही मिळेल पण कर्माचं स्वातंत्र्य आपल्याला सोडून दुसऱ्या कुणाला नाही मिळायचं. मृत्यू क्षण येणारच आहे. शेवटचा क्षण तर असा आहे ना, 1000 विंचवांनी दंश कराव्या एवढ्या यातना आहेत. एक विंचू चावला तर किती त्रास आहे. अय बाय हो इकडं इचू मला नाही चावेल, मी ऐकू नये. चावला तर लवकर उतरत. मग कोण म्हण बाई तुम्हालाच एका इचवाचा अनुभव नाही, तुम्ही कुठून सांगाता का मारताना 1000 इचू चावल्याचा? तर माझा अनुभव नाही. भागवत कथा सांगताय शौनकादी ऋषी मुनी. कुणाला? राजा परीक्षितीला. राजा परीक्षिती म्हणजे तरी कोण? पांडवांचा उत्तराधिकारी जो उत्तरेच्या गर्भामध्ये आणि या गर्भामध्ये स्थित असणारा अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर ज्या जीवाचा वेध घेणार, छेद घेणार, सूक्ष्म तत्वानं सुदर्शन चक्राच्या साह्यानं भगवान श्रीकृष्ण गर्भामध्ये प्रवेश करत त्या जीवाचं रक्षण करतात. जीवाचं रक्षण करतात. जन्माला आलेला तो जीव परीक्षण करायला लागला. जो गर्भात दिसला होता तो नेमका कुठे आहे? परीक्षण केलं, नामकरण झालं परीक्षिती. भगवंताचा वरद हस्त ज्याच्यावरती तो राजा परीक्षिती. पण देवाचं कितीही कृपाछत्र आपल्यावरती असू देत, अहंकाराची बाधा जर झाली तेव्हा त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत. अहंकारानं उन्मत्त झालेल्या राजा परीक्षितीला शाप मिळाला की हे राजा परीक्षिती 7 दिवसात तुझा मृत्यू होईल. 7 दिवसात मृत्यू होईल म्हटल्यानंतर राजा परीक्षितीनं तरी काय करावं? श्रवण भक्ती करण्यास प्रारंभ केला. कानानं ऐकणं. विठ्ठल 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 कानानं ऐकणं वाटतं तेवढं सोपं नसतंय. बसलेली मंडळी फक्त एक सहज परीक्षण स्वतःचं स्वतः. कीर्तनाला सुरुवात झाल्यापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत तुमच्या मनामध्ये जेवढे विचार येऊन गेलेत तेवढे फक्त बोटावर मोजून सांगा.
सांगता येतील? ब्रह्मदेवाला सुद्धा थांगपत्ता लागायचं नाही, एवढं काय काय मनात येऊन जाते. सगळ्यात बेकार मन आहे. माणसं समोरून दिसतात तशी ती कधीच नसतात बरं. या कातड्यावर जायचं नाही. कातड्याचे रंग वेगवेगळे आहेत. आतड्याचा रंग माणुसकीचा असला पाहिजे. कपडे मळके असले तर चलत येत, पण मळक्या कपड्याच्या आतला माणूस जाळका नसला म्हणजे मिळवला. याच्यावर नाही जायचं. माणसाचं ज्ञान बुद्धिमत्ता ही वयावर अवलंबून नाहीये. श्रवण करणं, कानानं ऐकणं. अर्जुनानं गीता ऐकली होती. गीता ऐकल्यानंतर सुद्धा अभिमन्यू रणांगणात पडला तर अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं. ते बघून भगवान श्रीकृष्णांच्याही डोळ्यात पाणी आलं. दुःख झालं म्हणून नाही, देवाला वाईट वाटलं. ज्याला मी गीता सांगितली, मोहापासनं अलिप्त होण्याचे 700 श्लोक 18 अध्याय ज्याला ऐकवले, त्याला नाही चटकन जमलं. मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढं पटकन कळवं असलं काही नाही. एका कीर्तनात तर कधीच जमायचं नाही. हे सोपं नाही, पण अभ्यासानं साध्यही होतं. इतकंही अवघड नाही. श्रद्धा, प्रेम आणि विश्वास जर असेल ना, तर या ब्रह्मांडामध्ये मला जमणार नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. हे जेव्हा आपल्या मनाला आपण सांगू ना, तेव्हा मन आकळतं. आता ऐकण्याचं काम चालू आहे, श्रवण करायचं काम चालू आहे. ऐकणारे खूप आहेत, पण ते इकडून ऐकून इकडं कधी निघून जातं कळत पण नाही. अंतःकरणात स्थिरावतं ते खरं ऐकणं. 6 दिवस झाले भागवत कथा ऐकतात, पण अंतःकरणातली जगण्याची आसक्ती कमी होत नाही. शौनकादी ऋषीमुनी कथा सांगतात की ऐक राजन, तुझ्यासारखा कोणी एक सार्वभौम राजा अरण्यामध्ये जंगलामध्ये शिकारी करता गेला. दिवसभर भटकला, मनासारखी शिकार प्राप्त झाली नाही. संध्याकाळच्या वेळेला राजा दमला, थकला, भागला, निवारा शोधू लागला. दूरवर कुटिया दिसून आली. कुटियेच्या दिशेनं जाण्यास प्रारंभ केला. आजूबाजूला दुर्गंधी पसरलेली, घाणीचं साम्राज्य. आत डोकावून बघितलं, म्हाताऱ्या आई बसलेल्या, जागेवरनं उठताही येत नाही. मलमूत्र विसर्जनाचा त्याग तिथंच. खाण्याकरता समोर मांस लटकतंय. राजाला किळस आली, कसली घाणेरडी जागा आहे, इथं कसं राहायचं. पण मग मनात विचार आला, हिंस्त्र श्वापदांनी भरलेल्या अरण्यात राहण्यापेक्षा झोपडीच्या दुसऱ्या कोपऱ्यात दिवा आहे, शेजारी जरा बरी जागा आहे, रात्रभराचाच प्रश्न आहे, बसून राहू आणि सकाळच्या प्रहराला निघून जाऊ. म्हणून राजा त्या आईला विचारतो का, आई मी इथे राहू का? आई म्हणले, अय बाबा तू काही इथं राहू न ग. म्हणे का हो आई? अरे तो यासारखी माणसं रातभर म्हणून राहायला येतात, पण सकाळी इथून निघायची वेळ झाली का मग निघायला तयार होत. राजा हसायला लागला, आई वेड्या आहेत काय? अहो मी एक सार्वभौम राजा आहे, माझ्याकडे असले असंख्य राजवाडी आहेत, मला गरज नाही आहे घाणेरड्या झोपडीची. रात्रभराचाच प्रश्न आहे, राहू द्या. कसं तरी समजावलं. राजा रात्रभर वास्तव्यास राहिला, पण रात्रभराच्या वास्तव्यात त्या दुर्गंधीचा वास मस्तकात गेल्यानं सकाळी तिथून निघायची वेळ झाली. आता काय राजा निघाला तयार नाही. म्हाताऱ्या आईनं काठी उचलली, निघतो का नाही? काठीनं मारायला सुरुवात केली. राजाला त्रास होऊ लागला, वेदना होऊ लागल्या. दृष्टांत संपला. शौनकादी ऋषी मुनी परीक्षिती राजाला विचारतात की राजन सांग, ज्याच्याकडं असंख्य सत्ता होती, संपत्ती होती, त्या राजानं त्या घाणेरड्या गोष्टीची इच्छा व्यक्त करावी का? राजा हुशार म्हणायचा का मूर्ख? शौनकादी ऋषीमुनी विचारतायत. परीक्षिती राजानं हसावं. महाराज तो मूर्ख म्हणायचा. स्वतःकडं सगळं चांगलं असताना दुसऱ्यांच्या घाणेरड्या गोष्टींची इच्छा व्यक्त करतो ते मूर्ख आहे. शौनकादी ऋषीमुनी सांगतात, अरे वेड्या, तो मूर्ख राजा म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही. तो मूर्ख राजा म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत, जी रात्रभर म्हणून या देहरूपी मलमूत्राच्या झोपडीत राहायला येत आहेत, पण याच्यातनं निघायची वेळ झाली का मग निघावं वाटत नाही, मरावं वाटत. मग मरताना जगण्याची आसक्ती मागे ओढते आणि म्हाताऱ्या आईची काठी म्हणजे यमराजाचा यमदंड, जो प्राण खेचण्याचा प्रयत्न करतो. आणि मरताना या ओढाताणीमध्ये या शरीराला होणाऱ्या यातना 1000 विंचवांनी दंश केल्यासारख्या. यातना थांबवता येतीलच असं काही नाही, पण तीव्रता तर कमी करू शकतो. आसक्तीच ठेवायची नाही. जगायचं असं का सगळं माझंच आहे, आणि मरायची वेळ आली तर मरायचं असं काही तर माझं काही नाहीच आहे, अपेक्षाच नाही आहे.
आसक्तीच राहिली नाही. कोणी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आसक्ती सोडली ना का जगणंही सोपं आहे ना आसक्ती सोडली तर मरणंही सोपं आहे. बरं ज्या नरदेहाला एक ना एक दिवस जायचंय तो जाण्याआधीचं दुर्लभत्व तरी काय. विठ्ठल 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 परिस्थितीचं अवघड आहे. भर हिवाळ्यात उन्हाळा झाला वाटतोय. कलियुग आहे आता. इथं कधी काय होईल सांगताच येत नाही. नरदेहाचं दुर्लभत्व तरी नेमकं काय की जे प्राणी मात्रांना सुद्धा नाही मिळालंय. मुख्य असणाऱ्या गरजा त्यांनाही आहे पण भगवंताला प्राप्त करणं हे फक्त आपल्याला जमेल. त्याच्या नामचिंतनाचा गोडवाना फक्त आपल्याला कळेल तो इतरांना नाही. एखादं जनावर आणून बसवा त्याला म्हणा बाबा बैस ऐक नाही ऐकायचं. आणि कहे ज्ञान नाशी देवा आणि कहे ज्ञान नाशी देवा आणि कहे ज्ञान नाही देवा आणि कहे ज्ञान नाही देवा याच्या देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाशी देवा आणि कहे ज्ञान नाही गोचे याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही देवा आणि कहे ज्ञान नाही आणि काही ज्ञान इतरत्र हे ज्ञान नाही. इतरत्र हे ज्ञान नाही. असतं तर लक्षात आलं असतं बऱ्याच जणांच्या. आपल्यातच राहू देत. बडे बडे शहर में छोटी छोटी बातें होती रहती है. म्हणून म्हणते ऐकणारा सुद्धा ना तेवढा तत्पर असावा लागतं. कधी कुठं काय घडलंय याचा भरोसाच नाही. कधी काय होईल ना सांगताच येत नाही. एक क्षण संपलं सगळं. अनुसंधान पाहिजे आपल्याही जीवनाचं. दुर्लभत्व पशुपक्षी प्राणी मात्राधिकांनाही उपलब्ध करून दिलेले. कधी आलो ना आम्ही संध्याकाळचं रात्रीचं तुम्ही घरी आलात उशीर झालेला आहे कधी बघितलं नाही का दारातला आपलंच पाळलेलं कुत्रा आपल्याकडे पाहत आणि हसतंय काय मालक कुठं होते उशीर कस का झाला नाही विचारायचं. ते घरात पाळलेली मांजर विचारायची नाही मालक जेवलात का नाही विचारणार. हसणं रडणं बोलणं नामस्मरण प्रपंच परमार्थ आपल्याला कळतंय आणि करताही येतंय. आता देवादिकांनाही का नाही आपल्याला स्वातंत्र्य पण त्यांना का नाही. शक्ती आहे तरी सुद्धा का नाही. कारण असल्याशिवाय ते काहीच करत नाही. आपण माणसं विनाकारण बऱ्याच गोष्टी करून जातो. भगवंत विनाकारण कधीच काही करत नाही. जेव्हा पृथ्वीवर अनाचार माझे मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहेतो हे सांगत असे की देवा आता या. गरज आहे ना आता या. बरं त्यातही कुठल्या अवतारातील सांगता येत नाही. बंधन खूप आहेत. अंश अंशांश कला आवेश पूर्ण परिपूर्ण कुठल्या अवतारात येईल तेही माहिती नाही. बंधन किती राहतील तेही सांगता येत नाही. पशुपक्ष्यांना नाही प्राणी मात्रांना नाही इतर स्तरावरती असणाऱ्या जीवजंतू मात्रांना नाही देवादिकांनाही नाही पण आपल्याकडे आहे म्हणून दुर्लभ म्हटलंय. दुर्लभम त्रयमय वै तद्वैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. की आम्हाला मिळणारा हा देह इतका दुर्लभ आहे की तुकोबरा वर्णन करतात की त्या परमेश्वराला सुद्धा नाही. इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा देह इहलोकीचा
इहलोकीचा देह हे इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह हो इहलोकीचा देह इहलोकीचा देह हो इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो हो धन्य आम्ही जन्मा आलो हो धन्य आम्ही जन्मा आलो हो धन्य आम्ही जन्मा आलो हे देवाची पाहे देवाचे साथी पाहे धन्याने जन्मालो धन्याने जन्मालो धन्याने जन्मालो धन्याने जन्मालो इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय देवाधिकांनाही प्राप्त होत नाही ते तुम्हाला आम्हाला मिळालं मग आम्ही काय करावं आता काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बोलणारा फक्त मार्गदर्शन करेल आणि संतांचे अनुभव मांडेल एक सांगू बोलणारा वक्ता तुम्ही लाख मोठा आणा इथे बोलणारा वक्ता तुम्ही लाख मोठा आणा पण परमार्थाची अनुभूती ही तुमची तुम्हालाच घ्यायची ते कधीतरी कुठेतरी क्लिक व्हावं लागतं की अरे तो आहे बोलणाऱ्यानं बोलावं ऐकणाऱ्यानं ऐकावं पण ऐकणाऱ्याने मात्र शब्द आणि शब्द अंतःकरणात साठवावं काय सांगावं तो कोणाच्या मुखारविंदातनं काय वदवून घेईल इथे येणं हे बोलणं हे ऐकणं त्या परमेश्वरानं नुसतं दुर्लभत्व दिलं नाही अभिमान वाटतो की त्यानं या व्यासपीठावरती आणलंय साधनेतला हा एक एक गुण प्राप्त होणं असं म्हणतात हा एक जरी गुण प्राप्त झाला ना तरी जन्माचं धन्यत्व दितंय उद्धार होतोय इथं येणं इथं ऐकणं जगभरामध्ये एवढी माणसं एवढी लोक पाहिली देवानं का निवडलंय पता नहीं अधम होके भी उसने हमें अपना प्रचारक नियुक्त किया कुछ तो बात होगी कोणातरी जन्माची पुण्याई कामाला यावी म्हणून तर हे मुखारविंदात यावं हे कानावरती पडावं आणि आता जी आवड गोडी लागली ना दिवाळीच्या 15 दिवसांमध्ये 10 वर्षात पहिल्यांदा सुट्ट्या काढल्या होत्या आता नाही घ्यायचा कुठं कार्यक्रम 15 दिवस दिवाळीचे पूर्ण घरी वेळ दिला नवीन शॉपिंग झाली नवीन खाणं पिणं लेकरांना घेऊन माहेरी जाणं सगळं काही होतं पण काहीतरी कमी वाटायचं 15 दिवसानंतर आदरणीय रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा मानसकन्या म्हणतात बाबांच्या कीर्तनाला जाणं झालं आणि समोर बसून 2 तास जे कीर्तन ऐकलं तेव्हा लक्षात आलं का ह्या 15 दिवसात हे कमी होतं सुखाची साधनं खूप आहेत आणि उपभोगही घेत राहू पण ते क्षणिक सुख आहे इथं आल्यानंतरचा जो गोडवा मिळतो ना ते दाद देणं ते ऐकणं आणि हा सगळा ना भजनानंद इतरांना नाही आपल्याला आहे फक्त तो कळावा लागतो हे उसना अवसना आणून नाही जमत काही काही कीर्तन संपले का लय अवसन येतं बाई आता माळच घालितो नका घालू तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे मनात बरेच जो लोक देतात आम्हाला उदाहरण महाराज आता काय माळबिळ घालायची गरज नाही बरं आमचा मनाचा कंट्रोल आहे विश्वास ठेवू नका ते धोका देतोय कंट्रोल काही नसतंय गळ्यात कंठी येऊ द्या या कंठातनं अशुद्ध न उतरवण्याची ताकद तो स्वतः सामर्थ्य स्वतःकडे घेतो ही ताकद आहे
त्यालाच सांगायचं हे बघ माझ्याकडनं जर काही घडलं ना तर माझं कर्म मी तुला वाईन, जबाबदारी तू घ्यायची, वाईट काही घडणारच नाही. या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, तरी सुद्धा त्याने इथं आणावं. पहिली चालही चांगली झाली, ही चालही चांगली झाली, असं काही ऐकायला मिळालं का बरं वाटतं. विराज महाराज म्हणालेच होते, अहो महाराज यायची काही गरज नव्हती म्हणे. नामस्मरण, नामचिंतन. जन्माला आल्यानंतर आम्ही काय करावं? चिंतन करावं. ज्ञान आहे ना, ज्ञानाची गरज नाही, साधनेसाठी वेळ नाही आपल्याकडे. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणं, आता आयुष्यच तरी किती आहे? 100 पर्यंत पण नाही पूर्ण. मी तर म्हणते इथं उभे असलेले बसलेले तुम्हीच फक्त 100च्या आजूबाजूला जाताल, आम्ही 50-55 पण भरोसा नाही. साधनेसाठी वेळच कुठे? ज्ञान मार्ग मला नकोय. ज्ञान जर आलं तर अहंभाव कधी निर्माण होतो त्याचं त्याला कळत नाही. ज्ञान नको, पण भक्ती मार्ग असा आहे ना, साधा सोपा सरळ, कळू अथवा ना कळू. ज्ञान अहंकार निर्माण करेल, पण भक्ती ही फक्त प्रेमभाव निर्माण करते. मृदुंगावर पडणारी थाप, स्वर झंकार निर्माण व्हावा, तो कानाला सुखावं वाटतं. 8 मात्रा, 16 मात्रा, 32 मात्रा, 64 मात्रा, सरपटी, भजनी टेकाय, कुठली लगी कुठं वाजवली, कुठला मुखडा कुठं वाजवला, कुठला तुकडा कुठं वाजवला, चक्रधारे, त्रिपली चक्रधारे, प्रकार काय माहीत किती आहेत. आसावरी रागे, बागेश्री रागे, भूपाई, यमणे, तोडी, भैरवी, शिवरंजनी, मध्ये चाल, ठायची चालीत, मिश्र चाल, त्यात भरपूर प्रकार आहेत. हार्मोनियम आहे, वादीस्वर कुठला, संवादी कुठला, मध्यम कुठला, पंचम कुठला, निषाद कुठला, खर्ज कुठला, वर्ज कुठला, कोणता राग कोणता, प्रहरी गावा, ओढवय, शाडव संपूर्ण, ओढव संपूर्ण, ते 9 प्रकार आहेत. त्यात भरपूर प्रकार आहेत. साऊंड सिस्टीमला पण प्रकार आहेत. गेन दिला, बेस दिला, ट्रबल दिला, इको दिला, डिले दिला, रिटर्नला थोडा वाढ व्हायला. कीर्तनाचं व्यासपीठ आहे. कीर्तनकार बऱ्याच प्रकारांनी आहेत. नारदीय, राष्ट्रीय, शास्त्रीय, हास्य सम्राट, भरपूर प्रकार आहेत त्याच्यात. पण कीर्तनकारही कोणी असू देत ना. ज्ञानमार्ग मला नको आहे, आम्हाला नको ज्ञानमार्ग. कदाचित ज्ञानमार्गावरती आमच्याकडनं जर चुका घडल्या तर दोष निर्माण होईल, किंवा अहंभाव निर्माण झाला तर भगवंत दूर होईल. पण प्रेमभाव, या प्रेमभावानं निवृत्तीनाथांच्या आत्ता दिंडी समाधी सोहळा झाला, पंढरपूरचा असेल, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा असेल, लोक येतात किती भक्तीनं भावनेनं. भक्तिमार्ग, त्या भक्तिमार्गावर आल्यानंतर कसला त्रास आहे? ऊन नाही, वारं नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल तोडवत त्या वाटेवरती यावं. कौंडिन्य पुरावर्ण रुक्मिणी आईसाहेब आहे, मुक्ताई नगरावर्ण मुक्ताई आईसाहेबांची पालखी, त्र्यंबकेश्वरावर्ण निवृत्ती दादा, सासवडावर्ण सोपान काका, देहूवर्ण तुकोबाराया नाथांची दिंडी पैठणावर्ण, तर माऊली ज्ञानोबाराया आळंदी क्षेत्रावर्ण प्रस्थान करतात. आत्तापर्यंत आलेला हा वारकरी वाखरीच्या रिंगणाला यावा. वाखरीचं रिंगण, मनोऱ्यावर मनोरे रचले जात आहेत, वरती मृदंग वादन केलं जात आहे. टाळ चिपळ्यांचा निनाद ब्रह्मनाद निर्माण करतोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पावलं थिरकायला लागले. एकमेकांचं वय, पद, पैसा, प्रतिष्ठा सगळं काही विसरून एकमेकांच्या पाया पडलं जात आहे. आता मात्र वाखरीच्या दिशेनं संत भेट घडते. संत भेट. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला नाही बघता आलं तरी चालेल, पण आदल्या दिवशी दशमीला संत भेटीला जरूर जावं. सगळ्यात पुढे नामदेवराया घेण्याकरता आलेले आहेत. आदिशक्ती मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सखुबाई, श्री चांगदेव, निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, जगद्गुरु तुकोबाराया नाथांची दिंडी, सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबाराया. माऊली ज्ञानोबारायांच्या चोपदाराकडनं दंड उंच झाला की सगळ्या मानाच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेने. वारकरी संप्रदायात कीर्तनकारापेक्षा जास्त महत्व विनेकर्याला आणि चोपदाराला आहे. एकदा दंड उंच झाला, मानाच्या पालख्या पंढरपुरात. आता मात्र आल्यानंतर दर्शन बारीला उभं राहायचंय. वाटतं तेवढं सोपं नाही. यंदाच्या बारीला तर एवढी गर्दी होती, ते वारीच्या काही कालखंडात मुलाखती घेतल्या काही चॅनल थ्रू, तर लोकांना माझा प्रश्न असायचा की दादा नाव काय, गाव काय, कुठून आलात, वारी कितवी? तर बरीच मंडळी मला अशी भेटली जी म्हणत होती ताई माझी पहिलीच वारी. मग विचारलं कोणाच्या प्रेरणेनं, तर बरीच मंडळी भेटली जी म्हणाली मित्रांच्या प्रेरणेनं. हे मित्रा स्वतःशे देवधर्म करवणारे, नाही तर काही काहीचे पित्र खायच्या कामाचे आहेत.
ओढ पाचची काही नाही होत आहे ना मी. तुम्ही संगत कुणाची ठेवताना याच्यावरून सुद्धा लोक तुम्हाला जज करता. तुम्ही अट्टल माळकरी आहे पण पेणाऱ्याच्या सोबत जर रोज हिंडत असाल गावातून तो लोक म्हणतात काय तू चालू झाला काय. अरे बाबा नाही खात. तुमची संगत काय आहे ना त्याच्यावरून तुमची योग्यताही ठरवली जाते. गर्दी प्रचंड होती. साधी मंदिर प्रदक्षिणा जरी म्हटलं ना तरी आधी ना पश्चिमेच्या द्वाराकडनं ठराविक माणसं पूर्वेच्या द्वाराकडे सोडून चंद्रभागेत जाऊन पुन्हा माघारी येऊन मग मंदिर प्रदक्षिणा पूर्ण होत होती. एवढी गर्दी. बरं तुम्ही काहींनी याच्यातलं ठरवलं नाही महाराज थेट दर्शनच घ्यायचं तसं जायचंच नाही. ते सोपं नाही. 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण करावा लागेल. गोपाळपुऱ्यातनं उभं राहिलात फेरा पूर्ण केलात. आता अंतर थोडं राहिलंय. याला येऊन त्याला पाहता आलं नाही तर परत पहिल्यापासून सुरुवात. आता पहिल्यापासून नग अंतर थोडं आहे. पंढरपुरात उभे आहात. चोखोबरा समोर आहेत. दर्शन घ्या. पुढे निघा. समोर येईल नामदेव पायरी. नामदेव पायरीवर नतमस्तक व्हा. पुढे निघा. या बाजूला दिसतील गणपती बाप्पा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. दर्शन घेतलं. 5 पायऱ्या उतरून आलात. सभा मंडपातनं पुढे गेलात. पुन्हा 6 पायऱ्या चढलात. पुन्हा वळण घेऊन आतमध्ये गेलात. पांडुरंगाधीही ज्यांचं दर्शन त्या संत कान्होपात्रा. कान्होपात्र्यांचं दर्शन घेतलं. पुढे निघालात. पुढे निघाल्यानंतर गरुड खांबाचं आलिंगन झालं नाही तर पांडुरंगाचं दर्शन तरी ते कसलं. गरुड खांबाचं आलिंगन झालं. दर्शन झालं. पुढे निघालात. आता आमच्या लक्षात आलं तुम्ही आम्ही उभे आहोत पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे. आत पाऊल टाकलं. आमच्या लक्षात आलं गर्दी प्रचंड आहे. सिक्युरिटी गार्ड उभी आहे जी पांडुरंगाच्या चरणावरती डोकं टेकून पांडुरंगाच्या श्रीमुखाकडे बघत नाही तेच ढकलून देतील. तुमचं आमचं सुद्धा ढकलणं होईल पण ते होण्याच्या आत त्याला बघायचंय. विटेवरचा मालक नजरेला दिसू लागलाय. दर्शनाची वेळ जवळ येत चाललेली आहे. जगाचा मालक समोर उभा आहे. विटेवरती उभा. कटेवरती हात आहे. डोक्यावरती राजमुकुट आहे. गळ्यामध्ये कंठीहार आहे. आज पांडुरंगानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. अंगावरती सुंदर जांभळं असं वस्त्र आहे. हातातला भरजरी पंचा शेला शोभायमान दिसतोय. कानामध्ये मकराकार कुंडल तळपतायत. त्याच्या साथीला सोन्या नानानं अलंकृत अशी आभूषणं आहेत. पायात सोन्याचे तोडे. हातात चांदीचे कडे. सोन्या नानानं अलंकृत. मस्तकावरती गोपी चंदनटिडा नाकापर्यंत रेखीव आहे. मधोमध बुक्क्याचं बोट आहे. त्यावर सुंदर तुलसीपत्र रोवलेलं आहे. विटेवरती उभा जगाचा मालक तुमच्या समोर उभा आहे. तुमची दर्शनाची वेळ आली. डोकं टेकवा पांडुरंगाच्या चरणावरती आणि दर्शन घ्या समोर उभ्या असलेल्या श्री विठ्ठलाचं. समोर उभा बघितला आणि मनाला जी शांतता प्राप्त झाली ती या जगाच्या कुठल्याच सुखाच्या साधनेत कधीच नव्हती. त्याचं लावण्य. त्याचंच लावण्य. राजस सकुमार मदनाचा पुतळा. राजस सकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी कळा. रवी शशी कळा. रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी कळा लोपलिया. कस्तुरी मळव चंदनाची ओटी. कस्तुरी मळव चंदनाची ओटी. रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी कळा लोपलिया. रवी
जिगळालो पलिया कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट राजस सुकुमार मदनाचा पुतळा, त्याचं लावण्य बघितल्यानंतर मनाला शांतता प्राप्त होते, ती जगाचं लावण्य बघितल्यानंतर नाही व्हायची. त्याच्यातलं असणारं सुख आणि त्यानं जे हे दिलंय ना, ते जे हे कळायला लागलंय, एक तर लक्षात आलंय, या जगामध्ये अशी बरीच माणसं आहेत की ज्यांच्यासाठी आपण खूप काही करतो, पण कधीतरी भेटतात, म्हणतात, कधीतरी प्रसंग आला की विचारतात, काय केलं माझ्यासाठी? बरं तुला कुणी करायला लावलं होतं? मी तुला म्हणालो होतो का माझ्यासाठी काही कर म्हणून? केलं तर तुझ्या मनाने केलं, मी नाही म्हणालो. नाही तर केलं तर उपकार नाही केला, कर्तव्य होतं तुमचं. असं काही ऐकलं का वाईट वाटतं. पण एक लक्षात ठेवा, प्रपंचासाठी जगासाठीचे कर्तव्य जरूर पूर्ण करा, पण तुमचं जगणं तुम्ही ठरवा. जगा. लोक काय म्हणते, लोक काय म्हणते, लोक काय म्हणते, काही म्हणत नाही. 4 लोक काय म्हणते, ते 4 लोक आम्हीचे, आम्ही काही म्हणत नाही. खरं काय करायचं, ते 4 लोक एवढेच म्हणतात, राम नाम. मरायच्या आधी जगायला शिका ना. दुसऱ्यांच्या नीतिमत्तेला, दुसऱ्यांच्या आयुष्याला, दुसऱ्यांच्या तत्वांना धक्का लागणार नसेल तर तुमचं जगणं तुम्ही ठरवा. जगून घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आपण आणखी सुंदर बनवू शकतो. सतत रडत राहू नका. कधीतरी काहीतरी कमी पडणारच आहे. सगळंच आपल्या मनासारखं नाही होऊ शकत. आपल्या मनासारखं जर सगळंच झालं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत दोन्ही राहिलेच नसते. आयुष्याला अपूर्णत्व असायलाच पाहिजे. काहीतरी मिळवायचंय, काहीतरी मिळवायचंय या भावनेपोटी तरी आम्ही धावू. जग स्थिर नाहीये, डेथ नावाचा प्रकार नाही, हे आत्ता विज्ञान सांगतंय. पण आमच्या सनातनी धर्मानं केवळ सांगून ठेवलेलं आहे, आत्मा अमर आहे. नैनम छिदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका. तो मरत नाही, तो जळत नाही, कापला जाऊ शकत नाही. तो फक्त युनिवर्स बदलतो. लहानपणी या आकाशाच्या पलीकडे काहीतरी आहे एवढंच फक्त माहित होतं, पण काय आहे हे जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा कळालंय. आपल्या पृथ्वीची परिभ्रमण कक्षा सोडली, साधं इंडिगोपेक्षा स्पाइस जेट विमान जरा वरती जातं त्याच्यात बसलो, लक्षात आलं आपले राज्याच्या राज्य एवढीशी दिसत आहेत. मग एवढा 8 तास कशा करता चाललाय? जर साधं पृथ्वीची कक्षा सोडली नाही तर आपलं अस्तित्वच दिसायचं नाही असं झालं. मग एवढं काय चाललंय नेमकं आपलं? कशा करता एवढं व्याप चाललेला आहे? मग याच्या जर उपरोक्त वरती गेलात, पृथ्वीची परिभ्रमण परिवलन कक्षाच्या बाहेर गेलात तर आपला ग्रह, आपल्या ग्रहासारखे अनेकविध ग्रह असणारी आपली सौरमालिका, आपल्या सौरमालिकेसारख्या अनेक सौरमालिका मिळून एक गॅलेक्सी, मिल्की वे गॅलेक्सी, अशा अनेक गॅलेक्सीज मिळून एक गॅलेक्सी सांभाळणारा, अशा अनेक गॅलेक्सी मिळून एक ब्रह्मांड, एक युनिवर्स सांभाळणारा एक विष्णू, आणि असे अनेक विष्णू मिळून, अनेक ब्रह्मांडांचे अनेक विष्णू मिळून एक महाविष्णू. आणि जेव्हा हे सगळं नष्ट होईल तेव्हा उरतील फक्त 3 तत्व, शिव, विष्णू आणि शक्ती. फक्त 3 तत्व. जसं कॅरम खेळायला घेतलात, कवड्या मांडल्यात, खेळून झालं, पुन्हा डब्यात भरून ठेवल्या. स्वयंपाक करायला घेतला, किचनवर सगळं विखुरल्या गेलं, स्वयंपाक पूर्ण झाला का विखुरलेलं सामान परत गोळा केलं, ठेवून दिलं. तसं देवानं सगळा पसारा मांडून दिलाय. त्याला वाटलं झालं लई खेळायचं, आता बाद झालं, सगळं समेटून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. कधी पसारा आटोपला जाईल आपला कळायचं सुद्धा नाही. पण जोपर्यंत वेळ हातात आहे ना तोपर्यंत करावं. नामस्मरण मुखारविंदात सहजासहजी येत नाही. धर्माचा विषय थोडा बाजूला जर ठेवला, अगदी 2 मिनिटाकरता फक्त धर्माचा विषय बाजूला ठेवला तर उत्तम उदाहरण आहे. कीर्तनाच्या व्यासपीठावरती मुखारविंदात नाम असताना मरण यावं, हरिभक्तीपरायण ताजुद्दीन महाराज शेख. धर्माचा विषय किंचित बाजूला ठेवला, फक्त माहिती नाही काय कसं, पण भगवंताजवळ एकच मागणं आहे, एवढा हक्क असावा आता आमचाही अंतावरती, एवढा हक्क असावा आता आमचाही अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी ती फक्त या मंचावरती. माझ्या पांडुरंगाचं नाम मुखारविंदात असताना मरण यावं, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ काय आहे?
अपेक्षाविरहित जगणं. विकासानंदजी महाराज मिसाळ यांची वाक्य फार गोड आहेत. महाराज इतकं सुंदर वर्णन करतायत, ज्याला अपेक्षाच नाही त्याला दुःख कसलंय. तुम्ही मला महाराज म्हणावा अशीच माझी अपेक्षाच नाही, तर मग कोणी पाया पडा नाही तर नका पडू, काय फरक पडणार आहे. तुम्ही मला माना अथवा नका मानू, मला जर फरकच पडत नाही. जगाच्या नजरेमध्ये मी काय आहे याच्याशी घेणं नाही, माझ्या पांडुरंगाच्या नजरेत मी कोण आहे हे जास्त गरजेचं आहे. बाह्य रंगापेक्षा अंतरंग निर्मळ असावं लागतं. कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका, कुणाच्या वयावर जाऊ नका. काय सांगावं, पांडुरंग परमात्मा कुणाच्या मुखारविंदातनं काय वदवून घे. जीवनाचं धन्यत्व तिथंच जिथं समर्पण आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पण केलं, त्याचा दास झालं का जन्माचं धन्यत्व अभंगाचं द्वितीय चरण. धन्य मी जन्मालो, धन्य आम्ही 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 जन्मालो, हे धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. हे दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झाले. आमच्या जीवनाचं धन्यत्व तेव्हाच झालंय जेव्हा आम्ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झालो. किंवा काय करा हे सांगत असताना त्याचे दास व्हा, जीवनाचं धन्यत्व झाल्याशिवाय राहणार नाही असं वर्णन करतात. साधन तुमच्या आमच्या जवळ आहे, साध्य करायचं आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा साधन आहे आयुष्यरूपी, हे प्रत्येकाकडे आहे. काही क्षणापुरतं ऐकल्यानंतर मनामध्ये येणाऱ्या भावना कदाचित थांबतीलही, पण ते निरंतर तसंच राहावं याच्याकरता अट्टहास तुमचा तुम्हाला करायचा आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे, पण साध्य एकच आहे. त्याच्यापर्यंत जे काही पोचणे ना ते या साधनाद्वारे आहे. एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे शरीर. मग जर आहे स्वातंत्र्यता आहेच आहे, भावनाही आहेच आहे, भक्ती आहेच आहे. फक्त संयम ठेवा, विश्वास. संयम ही अशी गोष्ट आहे ना, कधी कधी काय होतं, बऱ्याचदा सगळं करतो आपण, लोक भेटतात म्हणतात ताई अहो आम्ही काय देवाचं कमी नाही केलं, पण शेवटी आमच्याच घरात असं झालं. किंवा कधी कधी आमचाच एखादा असा वारकरी असतो ना, तो जन्मभर फार नीतिमत्तेनं जगला आणि त्याच्या बाबतीत काहीतरी घडलं ना तर लोक म्हणतात हा पा, मग काय काय बोलतील सांगता नाही येत. अरे काही काळ असतो असंही, परीक्षा प्रत्येकाचीच असते, सामोरं प्रत्येकाला जावं लागतंय, पण त्याच्यासाठी परमार्थ सोडायचा नसतो. कधी कधी वाटतं का जे चुकीच्या मार्गाने जगतात त्यांचं किती बरं चाललंय, आणि आम्ही एवढं नीतिमत्तेनं जगतो तरी आमच्याच बाबतीत वाईट का. सगळेच करते तर न्याच केल्यानं काय व्हायचंय बा, असं मनात आलं परमार्थाचा हात सुटला तर लक्षात ठेवा परत या जगात तुम्हाला कोणीच तारू शकत नाही. क्षणभरासाठी आयुष्यभराचा परमार्थ नष्ट नका करू. वेळ आहे, काळ आहे, अजून वेळ आहे आमच्या हातामध्ये, स्वातंत्र्य आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्यजी महाराज देगलूरकर, वाचावी ज्ञानेश्वरी गोडचिंत्र. वाक्य फार गोड आहे. प्रमाण नेहमीच केलेलंच कर्मच भोगावंच लागतंच, फक्त चक्रांत व्याकरण दृष्ट्या भाषा जोडली का, कशा करता, कारण अटळ अंतिम आहे याच्या करता. कारण म्हणतात फार त्रास द्यायला सुरुवात केली, मुलगा वैतागला, बापानं त्रास द्यायला सुरुवात केली, मुलगा वैतागला, बापाला पाठीशी घेतला आणि लांब नेऊन सोडलं. ऐकताय ना,
लांब नेऊन सोडलं. पण कसं असतंय, म्हातारी माणसं आणि मांजरं किती बी लांब नेऊन सोडा, आपण घरी यायच्या आत ते घरी हजर. मी नाही म्हणत, माझा अधिकार नाहीये, ते महाराजच म्हणतात. हा, महाराज म्हणते तुम्ही किती लांब नेऊन सोडा, आपण घरी यायच्या आत ते घरी हजर. पोराला बापाला पोरानं दारात पाहिलं आणि विचारलं कवा आले, ते म्हणलो तो याचा आधी. परत पाठीशी घेतलं आणि काशीला आणलं, गंगेच्या कडेला आणलं आणि बापानं आता ओळखलं मला कशाला आणलं. बापानं सांगितलं या बाय मला माहिती तू काल आणले, पण एक कर नाही हिज नको ढकलू, थोडा पुढे ने. मुलगा म्हणाला बाबा पाणी इथे पण आहे, पाणी पुढे पण आहे, आता मरायचेच ठरले तर इथे जा, इथे तिथे कशाला. बाप म्हणलं ए बाबा तो पाया पडतो, पण हिज नको ढकलू, कारण काही वर्षांपूर्वी माया बापाला मी सुद्धा इथंच ढकलला होता. केलेलंच कर्मच भोगा. उपजले मेले ऐसे किती रात, उपजले मेले ऐसे किती रात, उपजले मेले ऐसे किती, उपजले ऐसे किती, हे केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले, उपजले मेले ऐसे केले कर्म झाले त्याची भोगाले. हे उपजले मेले, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती. बसणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या असत्या तरी काय हरकत नव्हती बरं. ऐकायला गोड वाटलं, पण भोगायच्या टायमाला हा. आता हे ज्याचं त्याचं वेगवेगळं परीक्षण आहे. ऐकायला गोड वाटलं पण भीती नको असायला मनात. काहींना ना भीती आहे का तो बघतोय, आणि काहींना विश्वास आहे तो बघतोय. फरक आहे. परमार्थ करा परमार्थ करा, पण अरे नेमकं काय करा, काहीच करू नका, फक्त दान धर्म आणि नामस्मरण. नामचिंतन तर अशी गोष्ट आहे, दान धर्म केला ना तुमच्या हातातला पैसा गेला तर कदाचित हात रिकामा होईल, पण नामाचं दान जर केलं ना, स्वतःसाठी नाही बरं, इतरांसाठी म्हणते मी. स्वतःसाठी कोणी करेल, कधीतरी इतरांसाठी नामाचं दान करून बघा. एखाद्यासाठी केलेली प्रार्थना की देवा माझ्या नामस्मरणाचं फळ मी त्याला अर्पण करतोय, त्याच्यापर्यंत पोहोचव. नामाचं दान करून तर बघा 1000 पटीनं परत येईल. पैसा कमी पडला तर लोक तुमच्या मुखाकडे बघून पैसा उसना देतील, पण नामाचं दान कोणी कोणाला देत नाही. हे वर्ष श्राद्ध करतो ना आपण, ते तेवढ्या करतायत. तुम्ही तिळतिळ पुण्य दान करायला आलात, म्हणून कुणाच्या लग्नाला जाता नाही आलं तरी चालेल, पण 10व्या वर्ष श्राद्धाला जावं म्हणतात. कारण आपण लोकांसाठी नाही गेलो तर आपल्यासाठी दान करायला कोण नाही येणार. म्हणतात लोक ताई काय नाही होतो, काय फरक पडत नाही. पडतो, खूप फरक पडतो. लोक ऐकतात. कोण म्हणाले लोक ऐकत नाही, बोलणारा तेवढं पोट तिडकीनं बोलत नाही. जा कधी वृंदावनामध्ये, जायची गरज नाही. मोबाईलच्या स्टेटस स्टोऱ्यांना बघायला मिळतंय. काय होय, दाढी आहे, वृद्धावस्था आलेली आहे, आजारपण आहे, पण तरी आजचा समाज ऐकतोय, तरुण मुलं ऐकतायत, स्वतःच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य तो पाळतायत. बोलणारा तेवढ्या संज्ञतेनं, तेवढ्या पोटतिडकीनं बोलतोय ना, तर ऐकणारा सुद्धा ऐकतोच. आदरणीय प्रेमानंद स्वामी. दोन्ही किडण्या खराब आहेत, एका किडनीचं नाव ठेवलंय राधा, एकीचं कृष्ण. जाऊन तर दाखव, देवाची शपथ आहे. काय विश्वास असेल ना, एवढा विश्वास आमचा आहे का नाही? आमचा का नाही विश्वास बसत तेवढा? आज 18 वर्ष झाले जगतात त्या नामचिंतनाच्या जोरावर. नामचिंतनाच्या ताकदीनं काळालाही सारता येतं, मोक्षही प्राप्त आहे, मुक्ती मिळते. काय होत नाही नामचिंतनानं. कधी कधी काय होतं, सायकोलॉजी आहे, समोरच्याला जास्त सुधारण्याच्या भानगडीत पडू नका, नाही तर लोक तुमचे शत्रू बनतील. माणसाला आवडत नाही. मी म्हटलं ना, स्वातंत्र्य प्रत्येकाचा प्रत्येकाला सेपरेट आहे, गुणधर्म आहे तो प्रत्येकाचा. माणसाला आवडत नाही, कुणी मला का शिकवावं, माझं मला बरं वाईट कळत नाही का? गो लोक म्हणतात बाई तुमच्यापेक्षा जास्त पावखळे आम्ही पाहिले असतील, पण आता आम्ही असे महाराज लोक आहे, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहून आलोय. पहिले ते कर्नाटकला जायचं कीर्तनाला, कन्नड भाषा बोलली जायची तिकडे, बेळगाव बोलली जाते कन्नड भाषा. बेळगाव, आप्पाची वाडी, चिक्कोडी वगैरे तिकडे गेलं ना अक्कोळला, ती लोक विचारतात बाई उठ्टा वाडीने नाव काद लिख रहा है,
कन्नड भाषा तेव्हा नव्हतं कळत जरा, आता जरा सवय झाली जाऊन 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 जाऊन. आता गेलं का आम्ही साधी विचारतो, दादा माडी न उठा. हा जिव्हाळ्याचा प्रश्न. अलीकडे आलात कोल्हापूरला, भाषेचा लहजा थोडा बदलतो. काय महाराज कवा आलताव, कसं हायसा, उभा का ठाकलात, जात आहे ना ब शिस्तात जावा. श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर. बाळूमामांचं सांग नाही, करशिला सेवा तर खाशीला मेवा. जो म्हणील हाय त्याला म्या हाय, आणि जो म्हणेल नाही त्याला म्या नाही. आदमापूरसले नाही येतो वालोगड्यात येऊ नकासा, पण ह्या मेंढी माऊलीच्या पालखी तळावर येशीला सेवा करशीला तो बेजलींभर काय कमी पडायचं नाही. मामा म्हणतात. पुढे निघालात सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, मंजर, सखी, अंगरट. आबे लगा काय म्हणतो, चालतंय की बोलतंय की ती तिकडं. पुढे निघालात कापूर होळापासून मग पुढे पुणे. तिकडे कसले उणे, सगळे तर कसे व्याकरणासहित शुद्ध. काय महाराज केव्हा आलात, कसे आहात, चहा. नाही मलाच उशीर झाला, घेतला मी तिकडे. अहो जेवायचं म्हणलं ना तरी चपात्या मोजून वाढते, चौथा बसला तर जेवण संपत आहे. पुढे निघालात घारगाव बोटा आळे फाटा, आमचं संगमनेर. तुम्ही आमच्याकडे येताना तर आम्हाला तुम्हाला समजावून सांगावं लागेल, ओ माऊली आम्ही भांडत नाहीये, आम्ही नॉर्मल बोलतोय. आमचं जर सगळी अंगराटे काय म्हणून आला, काय आला, कुण गेला, गेला तर गेला. तसंच पुढे आपलं नाशिकडं स्मार्ट सिटी, काय विषय नाही. मुंबई का जायचं काम नाही, हिंदी मराठी सगळं एक होतं आहे. मैं पाणी भरने को गया था पर मेरे को पाणी मिळा नाही, कहून नाही मिळा काय माहिती. आगरी, कोकणी, मालवणी जळतात मेले नाय सो करून टाकीन. तुका सांगतो वांगडा राहूचा हतयाचा काम नाही, माझ्या घोवाक सांगतात. घोवाक म्हणजे नवरा. तसंच पुढे निघालात धुडं. जुनी माणसं धुय जायगाव म्हणायची, आताची धुडं जडगाव म्हणतात. धुड्याला गेलात माई राणी वराडी, करजो खाजो पाहजो, मनात सातमा येजो तो पोट्ट सणान गाडी चालवता, फपुटा नाकात जातो पुरं बांग इथे तिकडं. तसंच खाली गेलात खानदेशामध्ये, कीर्तनाच्या आधी चहा घ्यायची सवय, तसं काय जमतच नाही. मावशीला म्हटलं ठेवा चहा, मी मागं आपली किचनमध्ये. त्या मला म्हणत होत्या बाय बशिले तो हे टोंगळे दुखते, शब्द कळला नाही. बशी संदर्भ लावून म्हटलं बशी बाय तसली बशी नाही, तू खालती बशिले तू हे गुडघे दुखते. भाईताड्याचे पे पोट्टी थोडे नागपुरी. हा विदर्भ तिकडनं तसंच वरी गेला तर वरी, मग नांदेडाकडनं खालती आपल्या पर आंबाजोगाईपर्यंत लातूर बीड केज तिकडं आलासा. मग तिकडं आल्यानंतर आधी इंगळे मग सगळे आदरणीय वैकुंठवासी इंगळे बाबांचे विनोद फार सहज असायचे, अगदी सहज. मला का झालं मा एक जण एसटीत बसलं, कंडक्टराकडनं तिकीट काढलं, पण ते एसटीत नाही गेलं, ते उतारलं. एसटी निघून गेली. हे एकलंच हसत होतं. मित्र आला, मित्रानं विचारलं मला कावं कोण हसतो, ते म्हणलं कहून नाही व म्या कंडक्टरला फसिलं. ते म्हणलं कस काय रा फसिलं, म्हणा म्या तिकीट तर काढलं पण गेलोच नाही. हे चिल्डच जरा नादर तिकीट तो काढलं, पैसे त्यानं घेतले, नुकसान तो झालं, त्याच्या काय बाच गेलं. तशी तिकीट तुम्ही आम्ही काढलेले आहेत, ऐका नाही तर नका ऐकू, बोलणाऱ्याच्या बाच काही जात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत सेवटी बा काळ बांधून येईल, सरत सेवटी बा, सरत सेवटी बा काळ बांधून येईल, सरत सेवटी बा. जनार्दनी आमचे काय वाजाईल, जनार्दनी आमचे काय वाजाईल, जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 माधुरी बोली बोलत लेखा, पिंगळा माधुरी पिंगळा माधुरी बोली बोलत लेखा, पिंगळा माधुरी पिंगळा महाद्वारी बोली बोलत रेखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत रेखा, पिंगळा महाद्वारी. करुणी उचित ओ
होत प्रेम घाली हृदयात दान महागयास आलो दान महागयास दान महागयास आलो दान महागयास दान मागयाच आलो दान मागयाच दान मागयाच आलो दान मागयाच निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून 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 सांगावया आलिया माई माझे नाव शकून सांगावया आलिया माई माझे नाव सकून सांगवया आले माई माझे नाव सकून सांगवया आले माई माझे नाव दातात दातवान घ्या ग कुणी दातात दातवान घ्या ग कुणी कुंकू घ्या कोण काळामणी कुंकू घ्या कोण काळामणी कुंकू घ्या कोण काळामणी कुंकू घ्या कोण काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी हे अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नजरावरी सावध भोवनी भजने लागा प्रेम करा जीवानी माझा माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी काळ्या राणी तडपत होत तुझ्या रूपात उन काळ्या राणी तडपत होत्या तुझ्या रूपात काळ्या राणी तडपत होत तुझ्या रूपात उन अशी जगतली होती एक मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान 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 गौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका गौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका डुगू 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 ऐका डुगू डुगू ऐका पिंगळा 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 माधवारी बोले बोला तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोले बोला तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत रेखा 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 पिंगळा माधवारी उरलेल्या लोकांनी हाताच्या गाड्या सोडल्या तरी चालतील. म्हटलं ना हे नाहीच ऐकलं ना दुसरा येणार आहे. बोलणाऱ्याचं काही जात नाही. सगळा सार इथंच तर आहे. सगळा सार हाच हेच केव्हापासून मी सांगतेय. आम्ही काही सांगू दे तुम्ही आचरणात आणलं पाहिजे. सगळ्या कीर्तनाचा सारा एकच असतो. नामस्मरण करणं ऐकणं हातानं टाळी वाजवणं. मी म्हटलं ना बोलणाऱ्याला काही बोलू देत ऐकणाऱ्यानं ठरवायचंय काय करायचं कसं करायचं. जर तुमच्या हाताच्या गाड्या अजूनच सुटत नसेल तर काय उपयोग होतो मग. बोलणारे किती येऊ देत किती जाऊ देत ना. आणि हा आनंद इथं आहे. मला विशेष वाटतं कधी कधी लोकांचा चुकून बाईच्या जन्माला आले. कदाचित मी पुरुष असते तर भजनाचा काय आनंद घेतला असता. इथं नाचणं इथं रमणं नाही. तसं माझ्या बापानं शिकवलेलं लहानपणापासून घाबरायचं नाही पुरुषासारखं राहायचं. आणि आज ते कीर्तनाला आले याचा जास्त आनंद आहे. बऱ्याचदा कीर्तनं बाहेरच्या परिसरात महाराष्ट्र सोडतं बाहेरच्या प्रदेशात कीर्तनं जास्त होतात. पंचक्रोशीत जरा कमी कमी होतात. बाहेर फिरायलाही भेटतं त्या निमित्तानं. पण मग पाहुण्या रावण्यांमध्येही कार्यक्रम जवळपास कमीच आहेत.
घेतलेली तारीख बसवली आणि शेवटपर्यंत कॅन्सल नाही केली, पण म्हणून त्या निमित्तानं बरीच मंडळी आज गाठभेट होते. पण या परमार्थाच्या वाटेवर खरंच शिकायला मिळतं. जगाच्या बाजारात सुखाची साधनं खूप आहेत, पण ती फार क्षणभर आहेत. हे कळणं ना आपल्याला कळावं लागतं. प्रपंचासाठी पैसा लागतो आणि तो कमवावाच लागतो. पैसा नसला ना तर डॉक्टर लोक अर्ज सुद्धा नाही भरून घेत दवाखान्यात. नातेवाईकांकडून कुठून अपेक्षा ठेवता? कोणी मदतीला येत नाही. पैसा पाहिजेच, पण फक्त जगण्यापुरता. आणि नामस्मरण नामचिंतन निवळ आमच्याकडनं नको, तुमच्याकडनंही घडावं. दोन्ही हातानं टाळी आणि मुखानं चिंतन. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ताट जरा वेळ खाली ठेवलं तरी झालं, अगदी 10-1 मिनिटं. आयुष्याची या साधनेत सच्चिदानंद पदवी घेणे, सतचित आनंद सच्चिदानंद स्वरूप देखील भगवंत ही होण्याची साधना, भगवंत होण्याची संज्ञा. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंत होण्याची संज्ञा होता येईल नाही माहिती, संत अजिबात जमणार नाही, पण कमीत कमी माणसं सुद्धा आहोत आम्ही. आता प्रश्नच आहे, कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनातनं काही नेता नाही आला तरी चालेल. 2 गोष्टी नक्की लिहा, नामस्मरण नामचिंतन रोजचं फक्त रामकृष्ण हरी. कली स्वतः म्हणतो ज्याच्या मुखारविंदामध्ये हरी मी त्याच्या कधी घरी जात नाही. मोबाईलला टायमर लावून करा, पण रोजचं 5 मिनटं रामकृष्ण हरी भजन करा. सवय वाढली की आपोआप ते मुखारविंदात येत जातं. आणि दुसरी गोष्ट, पुरुष आहात, कोण्या जाती धर्माचे असा, कुठल्या वयाचे असा, एखादी बाई जर तुमच्या शेजारी येऊन उभी राहत असेल आणि त्या स्त्रीला तुमच्या शेजारी उभं राहून सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आल्याचं सार्थक झालं. भगवंत नाही होता आलं चालेल, संत नाही होता आलं चालेल, माणूस होता आलं पाहिजे. लोक विचारतात ताई तुम्ही एवढं बोलता देवाबद्दल, मग तुम्ही देव पाहिलाय का? अरे कोण म्हणाला देव दिसत नाही? आमच्यावर एखादं संकट येऊ द्या, जेव्हा आम्हाला कोणी दिसत नाही तेव्हा एकटा तोच तर दिसतो. कोण म्हणाला देव दिसत नाही?
डॉक्टर लोक सांगतात ना, आमचे सगळे उपाय थकलेत, पेशंट घरी घेऊन जा, तेव्हा वाटतं मनाला दवा ना सही दुआ तो जरूर काम करेगी. तेव्हा तोच दिसतो. सगळं संपलंय असं जेव्हा वाटतं तेव्हा सगळं नीट होईल असा हलकासा आवाज, तो विश्वास आवाज कानावर ऐकू येतो. तो आवाज म्हणजे भगवंत आहे. निर्गुण निराकारातला मिळेल न मिळेल नाही माहिती, सगुण साकारातला भगवंत प्राप्त व्हावा तर तितका आमचा अधिकार आहे नाही माहिती. पण कमीत कमी असं म्हणतात, माय बापाच्या अंतरंगातला भगवंत कळावा व जन्म निघून जाईल कळण्याकरता. माणसं जवळ आहेत ना, बोला, हसा, रडा, भांडा, आपण व्यक्त व्हा. बरीच लोक भेटतात, म्हणतात महाराज मला बोलता येत नाही, सांगता येत नाही. मला विशेष वाटतं का नाही बोलतायत, भांडता बरं येतं, कुठून शब्दसंग्रह आणतात कुणास ठाऊक. मग प्रेम का नाही व्यक्त करतायत. समोरच्या व्यक्तीचं कातडं आता म्हातारं झालंय, सुरकुत्या पडलेल्या त्या शरीराला फक्त प्रेमाची भाषा कळते. कधीतरी समोर जा, सांगा तुम्ही किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वाचे आहेत आमच्यासाठी, तुम्ही काय केलंय आमच्यासाठी. ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत बोलून दाखवा. गेल्यानंतर सोशल मीडियावरनं मारलेल्या हाका कितीही तीव्रतेच्या असल्या तरी जाणाऱ्याच्या कानापर्यंत त्या कधीच पोहोचत नाहीत. व्यक्ती समोर आहे ना, हसा, रडा, भांडा, पण बोला. बोलल्यानं प्रश्न सुटतात, बोलल्यानं मनातले अढळ दूर होतात. आयुष्य एवढूसच आहे. किती वेळ भांडणार, किती वेळ चिडणार, किती वेळ रागावणार, सोडून द्या. आसक्तीच नसेल ना जगणंही सोपं होईल. तुमच्याशिवाय तुम्हाला दुःखी कोणीच करू शकत नाही आणि तुमच्याशिवाय तुम्हाला सुखी सुद्धा कोणी करू शकत नाही. आपल्या आनंदाचं किंवा आपल्या दुःखाचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. कोण बोललं नाही म्हणून मला वाईट वाटेल, अजिबात नाही. बोला नाही तर नका बोलू. समोरचा रागवेल, चिडेल, बाउंड्रीज आखता आल्या पाहिजे, मर्यादा. पोटामध्ये गर्भ आहे हे कळता क्षणी जिला आनंद व्हावा ती आई. 9 महिने लेकरावरती गर्भसंस्कार करावेत ती आई. जन्माला आलेलं लेकरू, जन्माला येताना काही घटना जर घडत असेल तर माझा जीव गेला तर जाऊ दे, पण माझं लेकरू जगलं पाहिजे हे सांगते ती आई. जन्माला आलेलं लेकरू बोलताही येत नाही, त्याला काय हवं काय नको हे न सांगताही जिला कळालं ती आई. उभा जन्मभर त्याच्यासाठी जगली, राबली, शेवटचा क्षणाला कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, स्मृती नाही. पै पाहुणे रावळे येतील, विचारतील ओळखलत का, ओळखही सांगता येत नाही. शेवटच्या क्षणी मात्र मायेच्या स्पर्शानं समजणारी लेकरं की त्यांच्या वाट्याचं दुःख मी न्यावं आणि माझ्या वाट्याचं सुख माझ्या लेकरांना देऊन जावं हे अंतिम क्षणापर्यंत वाटणारी आई आम्हाला निश्चित कळली. पण आमचा बाप शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या मनातल्या भावना त्यानं कधी बोलून दाखवल्या नाही. पुरुषाला रडता येत नाही. तू मुलगी आहेस का रडायला, असं म्हणता म्हणता त्याला कधी कठोर करून टाकलं हे समाजालाही कळलं नाही. आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. फार गोड वर्णन येतं की उभ्या जन्मामध्ये बापाचं ऋण फिटणार नाही. हाडाची काढ होईपर्यंत त्यांना सांभाळलं. लेकरांच्या प्रेमापोटी उभा जन्मभर राबला असा बाप. बाप करी जोडी लेकुराचे वडी, 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 बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी ओढी लेकराचे ओढी. आपुला करवानी वागवानी, आपुला करवणे वाळवणी, आपुल्या 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 आपुल्या. पोटातला गर्भ जिनं जन्म दिला ती श्रेष्ठच आहे.
जिनं जन्म दिला ती श्रेष्ठच आहे, पण त्या 9 महिन्यांमध्ये गावभर फिरणारा तरुण जबाबदार पुरुष कधी व्हायला लागला. आवाज थोडा कमी ठेवा, टाळाचा आवाज थोडा कमी ठेवा. गावभर फिरणारा तरुण जबाबदार पुरुष कधी व्हायला लागला कळालंच नाही. आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. तर हातावरती आलेलं ते ओझ फक्त 2.5-3 किलोचं, पण ती जबाबदारी काय आहे हे त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळलंच नाही. आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. शाळेमध्ये दाखल केलं, सगळं काही आईनं बघितलं. लेकराला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही. आमच्या शिदोरीची सोय पाहण्याचं काम मात्र आमच्या बापानंच केलं. त्या शिदोरीची सोय भागवताना लोकांच्या घरी राबण्याची वेळ आली, तो स्वतःचा स्वाभिमान सुद्धा पायाखाली तुडवला. तो स्वाभिमान पायदळी तुडवताना किती यातना होत आहेत हे त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाला कळलंच नाही. आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. मुलांची लग्न, त्यांची शिक्षण करता करता नाकीनऊ आले. दिवसभर पोटाला अन्न नाही. संध्याकाळी 4 वाजता पोटाला अन्न मिळावं. मुखात जाणाऱ्या प्रत्येक घासाच्या तुकड्या गणी डोळ्यात येणारी आसव हे बदलायचंय. त्या वेदना किती आहे हे शिकवून जात होतं. त्याला कधी बोलून दाखवताच आलं नाही. आम्हाला आमचा बाप कळालाच नाही. उभा जन्मभर लेकरांसाठी जगला, राबला. काय केलं तो आमच्यासाठी, काय केलं हे सांगताना पायाच्या टाचेला पडलेल्या भेगा किती दुखत आहेत. दाखवता आलं नाही. आम्हाला आमचा बाप कळालाच नाही. दिसायला कसा असू दे, स्वभावानं कसा असू दे, शेवटी आई ती आई आणि बाप तो बापच. परत या जगात ती जागा कोणी दुसरं घेऊच शकत नाही. कोणी किती म्हणालं मी तुझ्या आई सारखी आहे, आई तर नाही. कोणी किती म्हणालं मी तुझ्या बापा सारखा, बाप होत नाही. जग माफ करत नाही. कुणाला अरे करा, कार्य ऐकायला मिळाल्याशिवाय राहत नाही. चुका करा, कोणी माफ करत नाही, पण गुन्हे अपराध करा, माफ करण्याची ताकद फक्त मायबापाच्या पदरात आहे. असं म्हणतात भगवंता आधी ही मायबाप आहे. आणि मी आणखी म्हणेन माय बापा आधी ही माझी ज्ञानाई आणि तुकाई आहे. माय बापानं जे करावं ते इतरांना कितपत जमेल नाही माहिती. म्हणून जवळच बोला, व्यक्त व्हा, सांभाळा. जाणार तर सगळेच आहेत. आपुल्या कुरबोंडी बाळबोन आपुल्या वाढवणे आपुल्या आपुल्या
आपुल्या कुरवडी वागवणी आपुल्या कुरवडी वागवणी एकाएकी केला विलासी साधनी एकाएकी केला विलासी साधनी एकाएकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपानं बऱ्याच ठिकाणी गेलं तर कधी कधी लोक म्हणतात महाराज आमचे आईबाप अडाणी होते, शिकलेले नव्हते. पण खरं सांगायचं तर ते अडाणी मायबापच जास्त हुशार होते. आत्ता शिकलेली माणसं बदलत आहेत. आणि बाबांनी तर परिक्रमाही पूर्ण केली, तीर्थक्षेत्र अनेक केली, पारमार्थिक होते. घरामध्ये एक व्यक्ती कर्तपुरुष जर पारमार्थिक असेल ना तर घराचाही उद्धार व्हायला वेळ लागत नाही. घरातल्या व्यक्ती कशा आहेत तेही महत्त्वाचं. आणि खऱ्या अर्थानं आज बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली ना हीच आहे की त्यांच्या प्रेमापोटी एवढी माणसं जमत आहेत, नामाचं दान करतायत, तेवढ्या भक्तीनं भावनेनं. अर्थात जीवनामध्ये मायबाप जे देतात ते बाकी कोणालाच जमायचं नाही. आत्ताची पिढी ना ही मोबाईलची झेनझी जी पिढी आणि अल्फा जी पिढी आहे ना ती आमच्या मिलेनियर्स लोकांना नाही जमायची. 90व्या शतकातल्या 96व्या शतकातल्या लोकांना. आम्हाला आमच्या बापानं जे स्वातंत्र्य दिलं ते जर आता द्यायला गेलं तर अवघड होईल. आमच्या मुलांना आम्ही आता किती स्वातंत्र्य द्यावं हा प्रश्न आहे. पण आमच्या बापानं जर आम्हाला स्वातंत्र्य दिलं नसतं तर आज व्यासपीठावर येता आलं नसतं. आणि तुम्ही जे काही आम्हाला हे दिलत ना तुम्ही मारायचा जोडायचात बरं का. जुने बाप लेकींना नाही मारलं, पोरांना फार मारलेलं आहे. पण जे संघर्ष त्यांनी शिकवला ना तो आता आम्ही आमच्या लेकरांना कितपत शिकवू नाही माहिती. पण हे गरजेचं आहे. काही गोष्टींना आळा घालणं, बंधनं ठेवणं. एवढ्यात मी एवढे दशक्रियाविधी केलेत ना का जे फाशी घेऊन गेलेले, आत्महत्या केलेले, बरं सारे मायकच कहून येतात मला ती कळणार नाही. मोबाईलच्या नादा पै जाणारच लई येत. वाईट वाटतं. अरे काय बोलू आता, काय सांगावं, का करतात कुणास ठाऊक. जगणं जगा निर्धास्तपणे. संकट येईल तर प्रत्येकाला सामोरं जाता आलं पाहिजे. वेळ फार झालाय, कधी एवढं होत नाही. पण कीर्तनालाही उशीर झाला आणि पुढेही मला कुठेही बंधन अटकाऊ न केल्यामुळे मी बोलत राहिले. पण वेळ जरा जास्त घेतला त्यासाठी क्षमस्व. जमेल तेवढं मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न. आणि खरंच परमार्थात या. माहिती नाही का कुणास ठाऊक पण आता रडायला नाही येत. पांडुरंगा पुढे गेलं की डोळ्यातनं ज्या आसमाच्या धारा लागतात ना त्या इतर कुठे गेल्यानंतर किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळे नाही येत. कारण हा आनंद जो कळतो ना इथं आल्यानंतर तो खरंच बाकी दुसरीकडे कुठे नाही. मग कीर्तनाला जा, कुणाचंही असू देत. मिळालंय तर त्याचा स्वरूप, त्याचा वापर करणं. पंचक्रोशीत अनेकदा येणं झालंय आणि आल्यानंतर सगळीच आदरणीय व्यक्तिमत्व. अर्थात आता नामोल्लेख टाळते जरासा, कारण एकाचं घेतलं एकाचं राहून जायचं. बरीच मंडळी आहेत आणि बरीच ओळखीतली पण आहेत. आदरणीय समस्त मंडळी या परिवारानं निमंत्रित करावं. या परिवाराने निमंत्रित करावं कैलासवासी कारभारी देवराम पाटील डुंबरे, त्यांचे सुपुत्र कचरू कारभारी डुंबरे, ज्ञानेश्वर कारभारी डुंबरे, कांताबाई रामराव जाधव, सौ सिंधुबाई कचरू मातकर आणि सौ इंदुबाई अण्णा कातुरे, तिन्ही कन्या. नातू चिरंजीव रोहन कचरू डुंबरे, नात सौ सुनीता रमेश रोठे आणि चिरंजीव ऋषिकेश ज्ञानेश्वर डुंबरे. एकंदर नातेवाईक आपतुष्टगण परिवार. आदरणीय रामभाऊ डुंबरे यांच्याद्वारे या ठिकाणी येणं झालं. प्रभाकर दादा काळे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारी सगळीच आदरणीय व्यक्तिमत्व. आदरणीय माझे वडील गणेशजी सोनवणे. त्याचप्रमाणे आमच्यासोबत आले हरिभक्तीपरायण विराजजी महाराज मगर, समस्त टाळकरी वृंद, आदरणीय मृदंगाचार्य, आदरणीय समस्त गायनाचार्य, आमचे मालक हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे, आदरणीय विनेकरी, आदरणीय साऊंड सिस्टीम, आदरणीय समस्त गुणीजन मंडळी तथा श्रोते मंडळी. पंचक्रोशीतही येणं झाले. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बघितलं असेल किंवा या पंचक्रोशीत आमच्या प्रभाकर दादा काळेंमुळे अनेकदाही येणं होतच असतंय. लग्न कार्यांकरता किंवा इतर निमित्ताने भेटीगाठी घडतात. अनेक जण आहेत. कीर्तनांच्या स्वरूपानं बघितलं असेल, झी टॉकीज फक्त मराठी, शिमोरू मराठी बाणावरती बघितलं असेल किंवा कलर्स मराठीवरती कीर्तनाकरता बघितलं असेल, न्यूज 18 लोकमत, एबीपी माझा, सी न्यूज मराठीवरती न्यूज अँकरिंग करताना बघितलं असेल, माझा ज्ञानोबा या मालिकेद्वारे विठ्ठल पंथांच्या मातोश्रींच्या भूमिकेत पाहिलं असेल. नसेल पाहिलं, मालिका आता यूट्यूबला सुद्धा उपलब्ध आहे. सर्च करू शकता. माझा ज्ञानोबा शुद्ध आणि सांप्रदायिक आहे, कुठलाही वाह्यातपणा नाही. नक्की बघा.
किंवा बाळूमामाच्या नावानं चांगले ह्या मालिकेत बघला असता नाही तर सध्या माझा झी मराठीवर शो सुरू आहे, नक्की बघा. अवघा रंग एक झाला दररोज सकाळी 7 वाजता. किंवा शिवपुत्र संभाजीद्वारे सुद्धा बघितलं असेल. एवढं सांगितलेलं नाही ध्यानात आलं तर सोशल मीडिया उत्तम साधन आहे. मोबाईलवरती इन्स्टा, फेसबुक, ट्विटर, गुगल कुठेही सर्च करा. हबप जयश्रीताई तिकांडे ऑफिशियल मालिकांचे प्रोमोही बघायला मिळतील आणि कीर्तनांची अपडेट आहेत. यूट्यूबवर माझीच असतात असं काही नाही, इतरांची पण कीर्तन बघायला मिळतील. फक्त ऐका, श्रवण करा. झालेली सेवा भगवंताचरणी समर्पित. चाल घ्यायची. तुका म्हणी पावटणी, 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 तुका म्हणी पावटणी. करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य आई जन्मा आलो, धन्य आई जन्मा आलो. करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठो बाचे झाडे, दास विठो बाचे झाडू, दास विठो बाचे झाडू, विठोबाचे झालो दास, दास विठोबाचे झालो, झालो, झालो दास विठोबाचे झालो, विठोबाचे झालो दास, विठोबाचे झालो दास, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे हे दास विठोबाचे झालो, धन्य आई जन्मालो, धन्य आई जन्मालो, जन्मालो. या ठिकाणी फक्त एक श्रद्धांजली होईल. हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज शास्त्री यांची एक श्रद्धांजली या ठिकाणी फक्त होईल. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. या अभंगावरती आपल्या सर्वांच्याच कोणाच्या भगिनी कोणाची कन्या या न्यायाने आणि जरी आपण आज ज्यांना आजपर्यंत मालिकेमध्ये बघत होतो, टी व्हीवरती बघत होतो, परंतु आज आपण प्रत्यक्ष आपल्या या लाईव्ह कीर्तनामध्ये
आपण त्यांना बघितलं. अतिशय सुंदर गोड चिंतन या डुंबरे परिवारातील एक आधारवड कैलासवासी कारभारी देवराम पाटील डुंबरे यांच्या या श्राद्धाच्या निमित्ताने आणि असणारी ही गोड सेवा आपणा सर्व गुणीजन महाराज मंडळी सर्व भगवान स्वरूप शत्रुवर्गाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला मिळाली. त्यांनी उल्लेख केला, वास्तविक पाहता वेळ खूप झाली, परंतु आपल्या कीर्तनाचा वेळ आपला 2 तास असतो, तसं आपलं 11:15ला चालू झालेलं आहे. याचा अर्थ आपण बसलेल्यांचा अंतकरणाचा ठाव आपल्याला घ्यायचा नाही आहे, परंतु काही व्यक्ती असे असतात का ती व्यक्तिमत्व असतात. या बाबांच्या बद्दल आपण सांगितलं का यांच्याकडून नर्मदा परिक्रमा, गोदावरीची परिक्रमा घडली. मी तर म्हणतो त्रिवेणी संगमाची त्यांनी परिक्रमा घडली. आणि आज त्यांच्या जीवनातील शेवटचा जो 16 आहे, 16 संस्कारापैकी शेवटचा 16 सांगितला, 16वा तो श्राद्धविधी आहे. त्या श्राद्धविधीला सुद्धा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडला. कारण देव भक्त आणि नाम या कीर्तनामध्ये जे काय घडतंय तो भगवंतही असतो. कारण जिथं कीर्तन तिथं भगवंत असतो, नाम आहे आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी भक्ती आहे. आणि मी तर या डुंबरे परिवाराला तर किती धन्यवाद द्यावं. नियोजन कसं करावं मला असं वाटतं ते रामभाऊ पाटलाकडून शिकावं, आपण या डुंबरे परिवाराकडून शिकावं. कारण आपले रोजचे अनुभव आहे. आपण ज्यावेळेस तारीख घेतो त्यावेळेस विचारतो की गुणीजन महाराज मंडळी कोण आहात, तर ते म्हणतात महाराज तुमच्याबरोबर एखादे गायनाचार्य घेऊन या, बाकीचे भजनी मंडळ आमचे या ठिकाणी आहेत. कारण चांगलं खायचं चांगलं राहायचं म्हणल्याच्या नंतर त्यासाठी पैसाही चांगला खर्च करावा लागतो. 2 गायक आणि 1 मृदंगाचार्य हे 3 गुणीजन आपल्याला भेटणं दुरापास्त असतं. परंतु या बाबांचं औदार्यच एवढं मोठं म्हणावं लागेल या डुंबरे परिवाराचं. ज्या ठिकाणी आम्हाला उभं राहायला सुद्धा नंबर नाही लागले. अभंगाचे 4 चरण आहे, पण महाराज गुणीजन 5-5 मंडळी आहे. अरे एवढी मंडळी या ठिकाणी या परिवाराने बोलवलं. याचा अर्थ भगवंत कमवण्याचा अधिकार हा सर्वांनाच देतो, पण दान करण्याचा अधिकार अशा दानी माणसालाच देतो. निश्चित स्वरूपाने जी व्यक्ती तिथं कुठे असेल, जिथं कुठं असेल म्हणण्यापेक्षा ज्ञानोबराय सांगतात ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. ज्या व्यक्तीने आयुष्यभर सच्चिंतन केलं, परोपकार केला, परमार्थ केला, त्या व्यक्तीचं शरीर दुसरं तिसरं ठिकाणी कुठं जाणार नाही. खऱ्या अर्थाने ते स्वतःही दास झाले. आणि हेच मानवी जीवनाचं आणि असणारं सार्थकत्व जगद्गुरु या अभंगाच्या माध्यमातून करता का त्यांना दास विठोबाचं होता आलं. आणि त्यांच्या 10व्यालाही आपण सर्व उपस्थित होतो. आणि आज शेवटचा जो 16 आहे पिंडदानाचा श्राद्धाचा, त्याही सोहळ्यासाठी आपल्याला उभं राहता आलं. निस्तच तर तुम्ही आम्ही तर आलो नाही, तर या बाबांचं असणारं हे कीर्तन आपणच ऐकू, परिसरच ऐकेल, यात नवल काय आहे, परंतु संबंध महाराष्ट्र ऐकल. याचा पुरावा म्हणजे आमची या ठिकाणी मातोश्री यूट्यूब आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि असणारा आजचा झालेला सोहळा बघू शकतो. आणि या गावाबद्दल मला सांगायला स्वाभिमान वाटेल. ताई आपण या ठिकाणी एक कीर्तनकार भेटणं दुरापास्त मंडळींना जरी आज होत नसलं तरी परंतु ही भूमी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने एवढी परमार्थाच्या दृष्टीने श्रीमंत आहे की या गावामध्ये काल्याचं कीर्तन करायचं ठरलं तरी कीर्तनकार कमी नाही पडणार, एवढे तरुण कीर्तनकार या भूमीमध्ये आहे. आणि म्हणून देवटांना येत असताना, या देवटांच्या मातीमध्ये येत असताना आम्हा सर्वांना आनंद आहे. रोजच आपल्याला 10व्याचे श्राद्धाचे कीर्तन करावं लागतात की जसं आपण सांगितलं बरीचशी मंडळी अकाली मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांची कीर्तन करण्याचा योग आपल्याला येतोय. परंतु अशा ज्या व्यक्तीने आपली परिक्रमा करता करता आपलं शरीर त्या ठिकाणी ठेवलं म्हणजे त्या कैलासालाच ठेवलं. आणि आज सोमवार आहे, आज भगवान शिवजींचा आणि असणारा हा व्रत वैकल्याचा दिवस आहे. निश्चित स्वरूपाने ते कैलासातच गेले आणि भगवान शिवालाच आणि असणारे ते लीन झाले. खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना त्या बाबांच्या या श्राद्ध विधीसाठी यायला मिळालं, हे सुद्धा तुमचं आमचं सर्वांचं सार्थकत्व आहे. आणि म्हणून बाबांना आपल्या सर्वांच्याच वतीनं योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान सरलाबेट अर्थात श्री गुरु महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या वतीनं ही भावपूर्ण ही 2 शब्द समर्पित करतो. थांबतो. रामकृष्णारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडी
देवा पुढे वसले महाराज महाराज हे वचारिला अधिकार महाराज महाराज हे तुका ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे महाराज महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम